जर आपणाजवळ जुना करार आहे तर अवश्य उघडा गणनाचे पुस्तक 28वा अध्याय. ह्या अध्यायामध्ये अर्पणाविषयीचे नियम सांगण्यात आलेले आहेत. आमच्या समोर जो अध्याय आहे त्या अध्यायामध्ये आम्हाला दिसतं श्रोत्यानो की इस्रायली त्या देशात नवीन मोजणीप्रमाणे जे योग्य व युद्धासाठी कामी येतील अशा लोकांसोबत प्रवेश करण्याकरिता तयारीत आहेत. त्यांचे नेतृत्व आता मोशे नाही परंतु यहोशुवा करणार होता. आम्ही पाहिलं होतं मागच्या कार्यक्रमामध्ये मागच्या अध्यायात की कशा प्रकारे परमेश्वराने मोशेला सांगितले की तू आता मरणार, तू त्या प्रदेशात त्या देशात प्रवेश करू शकणार नाही, तू फक्त त्या प्रदेशाकडे पाहून घे कारण तुला आता मरायचे आहे. आणि मोशेनंतर यहोशुवाला त्या लोकांचे नेतृत्व करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली. अर्पणाविषयी आधीच सांगण्यात आले होते परंतु ह्या ठिकाणी वर्षभरात जी अर्पणे त्यांनी अर्पायची होती त्यांना पूर्णतेला दाखविण्याकरिता पुन्हा सांगण्यात आले आहे. लेवीच्या पुस्तकात ह्या अर्पणांचे आम्ही सविस्तर अध्ययन केले होते. ह्या ठिकाणी आम्ही फक्त काही विशिष्ट अर्थपूर्ण मुद्द्यांना आज पाहणार आहोत. ख्रिस्ताचे मूल्य ह्या ठिकाणी आमच्यासमोर ह्या अर्पणांच्या सविस्तर वर्णनाद्वारे मांडण्यात आले आहे. ख्रिस्ताशी नेहमीसाठी जुळलेली जी अमूल्यता आहे ती आमच्या समोर ठेवण्यात आली आहे. श्रोत्यानो, ही अमूल्यता कधीही समाप्त होणारी नाही. ही नेहमीकरिता ख्रिस्ताशी जुळलेली आहे. 28वा अध्याय आणि पहिली 2 वचने सांगतात, परमेश्वर मोशेला म्हणाला, इस्रायल लोकांना आज्ञा कर की माझे अर्पण म्हणजे माझे सुवासिक हव्यान्य तुम्ही माझ्या प्रित्यर्थ नियमित समयी अर्पण करण्यास जपा. माझे अर्पण माझे सुवासिक हव्यान्न माझ्या प्रित्यर्थ ह्यावर जोर देण्यात आला आहे. लेवीच्या पुस्तकात आपणाला आठवत असेल श्रोत्यानो की 2 प्रकारची अर्पणे होती. 5 अर्पणांपैकी 3 सुवासिक हव्य असणारी आणि 2 असुवासिक हव्य असणारी होती. सुवासिक अर्पणे ख्रिस्ताचे व्यक्तित्व स्पष्ट करतात. असुवासिक अर्पणे सुटकेमध्ये ख्रिस्ताच्या कार्याला दर्शवितात. येथे परमेश्वर सुवासिक हव्यांनाविषयी बोलत आहे व तो त्यांना माझे अर्पण म्हणत आहे. ही अर्पणे फक्त ख्रिस्ताने आमच्यासाठी काय केले किंवा आमचे त्याच्याविषयीचे विचारच प्रगट करीत नाही, परंतु ही अर्पणे परमेश्वर येशूविषयी काय विचार करतो ह्याविषयी बोलतात. आता ह्याचा तुमच्या आणि माझ्यासाठी काय अर्थ आहे हा प्रश्न आहे. आज आम्ही उपासना सभा ह्याविषयी बरेच काही ऐकतो, परंतु आमच्या उपासना सभेत खरी उपासना किती असते? खरी उपासना तेव्हा होते श्रोत्यानो जेव्हा आम्ही त्याच्याविषयी परमेश्वराच्या अर्थात येशूविषयी परमेश्वराच्या विचारांना जाणून घेतो. ही सुवासिक अर्पणे ज्याविषयी परमेश्वर म्हणतो की ही माझी अर्पणे, माझी भाकर, माझी अर्पणे दर्शवितात की परमेश्वर ख्रिस्ताविषयी काय विचार करतो. वधस्तंभावर ख्रिस्ताने तुमच्या आणि माझ्यासाठी जे केले त्याद्वारे परमेश्वर संतुष्ट आहे. आता आपल्याविषयी काय? वधस्तंभावर ख्रिस्ताने जे काही तुमच्यासाठी माझ्यासाठी केले त्यामुळे आपण संतुष्ट आहात काय? आज आपण त्यामध्ये विश्रांती पावलेले आहात? त्याचे आमंत्रण आहे, अहो कष्टी व भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्व मजकड या, मी तुम्हाला विश्रांती देईन. काय आपण आपल्या पापांचे ओझे त्याच्याकडे आणले आहे? त्याला स्वतःचा तारणारा म्हणून स्वीकारले आहे? तो जो आहे त्यामुळे आपण काय संतुष्ट आहात? जर तो आपणाकरिता परमेश्वराचा पुत्र नाही तर त्याने जे काही केले ते तुमच्याकरिता अर्थहीन आहे. खरी उपासना म्हणजे तो कोण आहे हे ओळखणे आणि त्याची उपासना करणे, त्याची भक्ती करणे. दुसऱ्या शब्दात श्रोत्यानो, परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्ताविषयी जे काही विचार ठेवतो तसेच आम्ही सुद्धा त्याच्याविषयी विचार ठेवायला हवेत. 28वा अध्याय 3 वचन पहा काय सांगतं, आणखी तू त्यांना सांग, परमेश्वरा प्रित्यर्थ जे हव्य तुम्ही अर्पावयाचे ते हे, नित्य होमार्पणासाठी रोज 1 वर्षाची 2 दोषहीन नरजातीची कोकरे. ते होमार्पण ख्रिस्ताचे व्यक्तित्व दर्शविते. सर्व धुराच्या रूपात वर गेले आणि देवापर्यंत पोहोचले व हाच ह्या अर्पणाचा उद्देश आहे आणि हे फार महत्वाचे आहे श्रोत्यानो. 29व्या अध्यायात अर्पणाच्या नियमांना सांगण्यात आले आहे.
परमेश्वराची इच्छा होती की त्याच्या लोकांनी त्याच्याकडे ह्या पवित्र व विलक्षण दिवसात, जे सणाचे दिवस होते, आनंदाने यावे. त्यामध्ये प्रायश्चिताचा दिवस मात्र अपवाद होता. 29 अध्याय आणि 7 वचन वाचूया. 29 अध्याय 7 वचन सांगतं, ह्या 7व्या महिन्याच्या दशमीस तुम्ही पवित्र मेळा भरवावा. त्या दिवशी तुम्ही आपल्या जीवास दंडन करावे व कसलेच काम करू नये. लेवीच्या पुस्तकात सांगितलेल्या नियमाची ही पुनरावृत्ती आहे. लेवीच्या पुस्तकात 23 अध्याय आणि 27 वचनात आम्ही वाचले होते की त्याच 7व्या महिन्याच्या दशमीस प्रायश्चिताचा दिवस पाळावा. त्या दिवशी तुमचा पवित्र मेळा भरावा. त्या दिवशी तुम्ही आपल्या जीवास दंडन करावे आणि परमेश्वराला हव्य अर्पावे. श्रोत्यानो, ह्या अध्यायाचा शेवट सणामध्ये जी अर्पणे आणायची होती त्याबद्दलच्या नियमांद्वारे होतो. त्यांच्या पापांबद्दल व अपराधांबद्दल अर्पणांचा नेहमीच उल्लेख करण्यात आला आहे, परंतु हे नेहमीच होमार्पण करून करण्याचे होते. ह्या 2 अध्यायात आमच्याकरिता फार विलक्षण असे पाठ आहेत. श्रोत्यांनो, आपणाला कदाचित माहीत नसेल, पण आम्ही सर्व पापी आहोत. जेव्हा आम्ही देवाच्या वचनाला अगदी खोलात जाऊन पाहतो, तेव्हा आम्हाला कळते की आम्ही पापी आहोत आणि आम्हाला तारकाची गरज आहे, तारणाऱ्याची गरज आहे, उद्धारकाची गरज आहे. आम्हाला ख्रिस्ताची गरज आहे. आम्हाला आमच्या पापांपासून जो दूर करेल त्याची गरज आहे, जो आमच्यासाठी मेला, ज्याने आमच्या पापांची खंडणी भरून दिली. पाप ते आहे ज्याने ह्या जगात दुःख आणले आहे. पापाने ह्या जगात अश्रू आणि भग्न अशी हृदय आणलीत. परमेश्वर पापाचा तिरस्कार करतो. मला आनंद वाटतो श्रोत्यानो की तो पापाचा तिरस्कार करतो. परमेश्वर त्याच्या ह्या विश्वातून पापाला मुळापासून काढून टाकण्यासाठी कशाही प्रकारे दूर न जाता, संकोच न करता, तडजोड न करता त्याच्या विरोधात आज पुढे जात आहे. त्याने त्याच्या विश्वातून पापाला पूर्णपणे काढून टाकण्याचा निश्चय केला आहे. तो कशाही प्रकारे तडजोड करणार नाही, हे लक्षात घ्या. आणि ह्याबद्दल मी त्याची आभारी आहे, मी त्याची स्तुती करते. श्रोत्यानो, पापामुळे तुमची व माझी परमेश्वरासोबतची सहभागिता लुटल्या गेली. ती सहभागिता तुटली, म्हणून पाप दुःख करण्याचे, विलाप करण्याचे कारण आहे. एक संधी आहे. इतक्यामध्ये तुमच्या पापांबद्दल तुम्ही कधी विलाप केला आहे काय? काय आपण पापांमुळे परमेश्वरासमोर गेला आहात काय? आणि त्या पापांसाठी पश्चाताप करून रडला आहात काय? जीवनातील अपयश, आत्मिक शिथिलता आणि तरेवाईकपणा ह्याबद्दल काय आपण पश्चाताप केला आहे? श्रोत्यानो, आज आम्हाला हे करण्याची नितांत गरज आहे. परमेश्वर वर आहे आणि आम्ही खाली आहोत. किंवा तो महान व आम्ही अगदी लहान, किंवा आम्ही मर्त्य आणि तो अमर्त्य आहे म्हणून आम्ही त्याच्यापासून अलग झालो नाही, हे लक्षात घ्या. परंतु आमच्या पापांमुळे आम्ही त्याच्यापासून अलग झालो. तो म्हणतो की आमच्या पापांनी आम्हाला त्याच्यापासून अलग केले आणि हेच विलाप करण्याचे कारण आहे. आतापर्यंत माझ्या 20 वर्षाच्या सेवेमध्ये देवाने सेवेवर आशीर्वाद पाठवला. अनेक लोक ह्या सेवेद्वारे ख्रिस्ताकडे वळलेत. अनेक लोकांना परमेश्वराने आरोग्य दिले. हे एक आनंद करण्याचे कारण आहे. परंतु श्रोत्यांनो, मी आपणासमोर कबूल करू इच्छिते की मी आनंद करीत नाही, कारण जेव्हा मी मागे वळून मागच्या गोष्टींवर दृष्टी टाकते तेव्हा मला आढळते की मी अनेक वेळा प्रभूला दुखवले. माझ्या चुकांमुळे मी त्याच्यापासून दूर गेले. त्याच्यासोबत ज्या प्रकारे मी सहभागिता करायला हवी होती, मी केली नाही. आणि मी ह्या सर्व गोष्टींची त्याच्यासमोर कबुली देते. जेव्हा त्याच्यासोबत मला सहभागिता करण्याची गरज होती, तेव्हा माझ्या जीवनातील अनेक गोष्टी मधात आड आल्यात. आणि हेच विलाप करण्याचे एक कारण आहे, एक प्रसंग आहे. होय श्रोत्यानो, आम्हाला आमच्या जीवनातील असल्या गोष्टींचे परीक्षण करायचे आहे आणि त्याकरिता विलाप करायचा आहे, पश्चाताप करायचा आहे आणि प्रभूजवळ म्हणायचे आहे की प्रभू, माझ्या जीवनातील ह्या गोष्टी तू दूर कर, मला आत्मिक रूपाने अधिक मजबूत कर, दृढ कर आणि होऊ दे की माझी तुझ्यामध्ये वाढ व्हावी. लक्षात ठेवा श्रोत्यानो, परमेश्वराची इच्छा नाही की त्याच्या लोकांनी नेहमीच विलाप करीत जीवन जगावे. ह्या ठिकाणी आम्हाला वाचायला मिळतं की फक्त एक दिवस विलापाचा ठरलेला होता. बाकी सर्व आनंदाचे दिवस होते, उत्सवाचे दिवस होते. पापार्पण होते, दोषार्पण होते. ख्रिस्ताने आमच्यासाठी वधस्तंभावर खंडणी भरून दिली. आम्हाला त्याची किती गरज होती, परंतु भर
होमार्पणावर देण्यात आला आहे. नित्य होमार्पण प्रतिदिवशी व होमार्पण उत्सवाच्या दिवशी. परमेश्वर आपल्या पुत्रामध्ये आनंदित आहे, कारण त्याच्या पुत्राने पापी मानवजातीसाठी ते कार्य पूर्ण केले आहे जे परमेश्वर करू इच्छित होता. हा सर्व वृत्तांत आमच्या तारणाऱ्याविषयी आम्हाला सांगतो आणि हा वृत्तांत खरोखर विलक्षण आहे. आमचा तारणारा किती विलक्षण आहे हे ह्या वृत्तांताद्वारे आम्हाला सांगण्यात आले आहे. श्रोत्यानो, तो सुवासिक हव्य आहे हेच तो आहे. तो असुवासिक हव्य आहे हेच त्याने आमच्यासाठी केले. ज्याला पाप ठाऊक नव्हते त्याला आमच्यासाठी पाप करण्यात आले. मी पापी आहे, पण तो माझ्या जागी मरण पावला, जेणेकरून त्याच्यामध्ये मला देवाचे नीतिमत्व बनता यावे. त्याने ह्या पृथ्वीवर माझी जागा घेतली, जेणेकरून स्वर्गात मला जागा मिळावी. श्रोत्यानो, जर आपले तारण झाले आहे तर जो अधिकार ख्रिस्ताला स्वर्गात आहे तो आपणाला सुद्धा आहे. काय हे आपणाला माहीत आहे? तेथे असण्यासाठी आपणाजवळ येशूचा अधिकार आहे. व जर आपणाजवळ त्याचा अधिकार नाही तर लक्षात ठेवा की स्वर्गामध्ये आपले काहीच काम नाही. आणि खरे पाहता श्रोत्यानो, की जर येशूला जो अधिकार आहे तो आपणाजवळ नाही तर आपण स्वर्गामध्ये असू शकणारच नाही. आम्हाला त्या प्रियामध्ये अर्थात प्रभू येशू ख्रिस्तामध्ये स्वीकारण्यात आले आहे. ह्याच आधारावर परमेश्वर तुमचा आणि माझा स्वीकार करतो. जर आपण त्याच्यामध्ये आहात तर आपण त्यात काहीच वाढवू शकत नाही, त्यामध्ये काहीच घटवू शकत नाही. खरोखर श्रोत्यानो, हे विलक्षण आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने ते कार्य वधस्तंभावर पूर्ण केले जे कदापि कोणाला शक्य झाले नसते. परंतु परमेश्वराने ही योजना केली. त्याने आपल्या एकुलत्या एक पुत्राला ह्या जगात तुमच्या आणि माझ्यासाठी पाठवले. होय श्रोत्यानो, प्रभू येशू ख्रिस्ताचे बलिदान आमच्याकरिता परमेश्वराची कृपा आहे, परमेश्वराचं प्रेम आहे, जे त्याने त्याच्या पुत्राच्याद्वारे आमच्याकरिता दर्शविले. काय आपण येशू ख्रिस्ताला ओळखले आहे, त्याला जाणले आहे? फक्त त्याच्याविषयी माहिती गोळा करणे पर्याप्त नाही. अनेक लोकांना प्रभू येशू ख्रिस्ताविषयी परमेश्वराच्या वचनाविषयी माहिती आहे, परंतु अजूनही त्यांना व्यक्तिगत अनुभव आलेला नाही. व्यक्तिगत रूपाने त्यांनी ख्रिस्तावर विश्वास ठेवलेला नाही. आज मी एका तरुणाशी बोलत होते. त्यांनी मला सांगितले की मी बायबल वाचतो. जेव्हा जेव्हा मला निराशा होते, जेव्हा जेव्हा मी एकटेपणा अनुभव करतो, तेव्हा मी परमेश्वराचं वचन वाचतो आणि मला शांती प्राप्त होते. मग मी त्या तरुणाला प्रश्न केला की काय तुम्ही ख्रिस्तावर विश्वास ठेवला आहे? काय तो तुमचा व्यक्तिगत तारणार आहे? तर त्याने म्हटले की नाही. मग मी त्याला उत्तर दिले की नुसतं येशू ख्रिस्ताबद्दल माहिती असणे तारणाकरिता उपयोगी नाही. अनेक लोकांना या जगामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताविषयी माहिती आहे. अनेक त्याला गुरु मानतात, अनेक त्याला अवतार मानतात, महापुरुष मानतात, परंतु त्याला व्यक्तिगत तारणारा मानणे फार आवश्यक आहे. श्रोत्यानो, होऊ शकतं की आपण पवित्र शास्त्र पूर्णपणे वाचले आहे आणि वाचून दुसऱ्या पुस्तकांप्रमाणे त्याला सुद्धा शेल्फवर ठेवले आहे. लक्षात ठेवा की पवित्र शास्त्र वाचून जर आपल्या जीवनामध्ये परिवर्तन झाले नाही, आपल्या पापांची क्षमा आपणाला प्राप्त झालेली नाही, तर ते वाचणे व्यर्थ आहे. पवित्र शास्त्र वाचून प्रभू येशू ख्रिस्ताला जीवनामध्ये स्थान देणे, त्याच्यावर विश्वास ठेवणे, त्याच्यामध्ये पापांची क्षमा प्राप्त करून घेणे महत्त्वाचे आहे. मग ते पूर्ण शास्त्र वाचून का होईना, किंवा फक्त शास्त्राचा एखादा पन्ना वाचून आपण जीवनामध्ये परिवर्तन अनुभवू शकता. अनेक लोकांबद्दल मी सांगू शकते की ज्यांना फक्त एक तुकडा सापडला आणि त्यामध्ये जे वचन लिहिलं होतं ते वाचून त्यांच्या जीवनामध्ये परमेश्वराने कार्य केले आणि त्यांनी आपल्या जीवनामध्ये येशूला तारणारा म्हणून स्वीकारले. होय श्रोत्यानो, हे आहे परिवर्तन आणि हे आहे त्याला व्यक्तिगतपणे अनुभवणे. मला माहीत नाही श्रोत्यानो की आपणापैकी किती जणांनी हा अनुभव प्राप्त केलेला आहे. आपणापैकी किती जणांनी पापांबद्दल पश्चाताप केला आहे. जर तो विलापाचा दिवस अजूनही आपल्या जीवनात आलेला नाही तर परमेश्वर आपणाला म्हणत आहे की पापांबद्दल पश्चाताप करा, माझ्याजवळ या. तो म्हणतो की अहो कष्टी व भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्व मजकडे या, मी तुम्हास विश्रांती देईन. श्रोत्यानो, आज तो तुमची वाट पाहत आहे. त्याची इच्छा आहे
की सर्वांनी पापांबद्दल पश्चाताप करून ख्रिस्ताद्वारे जे तारण आहे ते प्राप्त करून घ्यावे. काय आपण आपलं जीवन त्याच्या हातात सोपविण्याकरिता तयार आहात? पापांची क्षमा प्राप्त करून घेण्याकरिता तयार आहात? जर आहात तर एका लहानशा प्रार्थनेद्वारे त्याच्या हातात आपले जीवन सोपवा. लक्षात ठेवा श्रोत्यानो, की परमेश्वर वारंवार आम्हाला संधी देतो, परंतु आम्ही त्याची वाणी ऐकत नाही. त्याच्या वाणीकडे आम्ही कान लावत नाही, दुर्लक्ष करतो. आणि एक दिवस असा येतो की आम्ही इतके कठोर होऊन जातो की आम्हाला मग त्याची काहीच पर्वा वाटत नाही. ही वेळ गमावू नका. ह्या वाणीकडे दुर्लक्ष करू नका. त्याच्या हातात आपले जीवन सोपवा आणि पहा की तो तुम्हाला कशा प्रकारची शांती देतो. तो तुम्हाला कशा प्रकारे परिवर्तित करतो आणि एक नवीन जीवन देऊन आपणाला तो आपल्या मार्गावर चालण्याकरिता कशा प्रकारे मदत पुरवतो. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देवो.